95,000 रुपयांसाठी सरकारी नोकरी धोक्यात. एका तक्रारीने संपूर्ण ग्रामपंचायत हादरली. महिला ग्राम विकास अधिकारी आणि लिपिकावर एसीबीने गुन्हा दाखल केला. नेमकं काय घडलं पहा हा संपूर्ण रिपोर्ट. नमस्कार, मी आहे राजू जाधव आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त. सांगली जिल्ह्यातील गुंडेवाडी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार विरोधी विभाग अर्थात एसीबीने मोठी कारवाई करत खळबळ उडवून दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदारांना गुंडेवाडी ग्रामपंचायतीला साहित्य पुरवण्याचे काम मिळाले होते. या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी वर्षा कदम आणि लिपिक शरद चौगुले यांनी 95,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची गोपनीय तपासणी केली. तपासात लाच मागितल्याचे प्राथमिक पुरावे समोर आल्यानंतर दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे गुंडेवाडी ग्रामपंचायतीत एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान एसीबी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून तपास पूर्ण झाल्यानंतर आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार विरोधात कठोर कारवाई सुरू असल्याचा हा आणखी एक संदेश मानला जात आहे. नागरिकांनीही अशा प्रकारे लाचेची मागणी झाल्यास तक्रार करण्याचे आवाहन एसीबी कडून वेळोवेळी केले जाते. या प्रकरणात पुढे अटक होणार का? आणखी कोणाची नावे समोर येणार? एसीबीच्या तपासात नवीन खुलासे झाले तर त्याची माहिती आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यामुळे महाराष्ट्र क्राईम वृत्त चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.